इथे फायनल असेल त्या दिवशी. पहिले षटक घेऊन येतोय तो आदिल. उजव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करेल तो तुषारसाठी. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आदिल. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव मिळते. एका धावेने आपला खाता ओपन केलाय. तुषारने संघाची धावसंख्या ओपन केली 1 धावेने. आदिलचा पुढला चेंडू. फुलटॉस चेंडू आणि 4 धावा मिळतील. 4 धावेने तुषार आपल्या बॅटमधून पहिला चौकार ठोकलाय. धावसंख्या होते 5. 2 चेंडू 5 धावा झाल्यात. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय चेंडू. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6. आता स्ट्राईकला असेल तर पहिल्यांदा जुबेर. त्या समोर आहे तो आदिल. उजव्या हाताने डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. सुंदर फटका आणि 4 धावा मिळतील. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला. चेंडू बाजूने निघून गेला 4 धावांसाठी. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 अंकामध्ये 10. जुबेरने पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार. पुढला चेंडू 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. 1 धाव. पहिला षटक संपतोय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सुंदर गोलंदाजी. जुबेर स्टंप आउट होऊन तंबूत परत. शोएब दुसरं षटक घेऊन आला तो शोएब. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या 12. 1 गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज येतोय तो रोहित. तुषार यांचे छोटे बंधू. हलक्या हाताने खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा. शोएब सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. फलंदाजाला काही समजला नाही. निर्धाव जातो चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय चेंडू. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2 षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवगर्जना संघ. तिसरं षटक घेऊन येतं. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फवाद. हलक्या हाताने खेळलाय चेंडू. 1 धाव मिळेल. ती रोहितला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16 धावा. दुसरं षटक खूप सुंदर असं टाकलं होतं ते शोएबने. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला होता तो जुबेरने बनवल्या होत्या 6 धावा. पुढला चेंडू फवाद. तुषारसाठी. तुषार तयार. सुंदर फलंदाजी. तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17 धावा. पुढला चेंडू पुन्हा एकदा रोहितसाठी. हलक्या हाताने खेळला. रनआउटचा खतरा होऊ शकला असता परंतु थोडासा खराब थ्रोमुळे 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. तिसरं षटक घेऊन आलाय तो फवाद. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो तुषारसाठी. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. आदिलचं 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती
19. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय आणि एक धाव. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 20. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 20. आणि षटक संपतोय. तिसरं षटक संपतोय. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 20. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या 2 षटकात काय गोलंदाजी केले काळिंज संघाने. 2 षटकात फक्त 8 धावा दिल्यात. शेवटचं षटक घेऊन येतोय तो आदिप. शेवटचं षटक आहे. फलंदाजी दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, परंतु अजून त्यांची आक्रमकता यास दिसत नाही आहे. पुढला चेंडू आदिप. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 21. शेवटचं षटक. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो आदिप. तुषारसाठी. तुषार तयार, आदिप तयार. अवांतर चेंडू. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 22. हलक्या हाताने खेळला आहे. थोडासा अनलकी ठरेल तो तुषार, कारण का चेंडू डायरेक्ट पंचांच्या हात पायाला लागला आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 23. पुढला चेंडू सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 24. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते काळिंज संघाकडून. आणि क्लीन बॉल. एक लालच दिली होती ती तुषारसाठी, परंतु त्याला स्वीकारता आले नाही ती तुषारला, आणि क्लीन बॉल झाला तो तुषार. दुसरा गडी बाद होतोय तो शिवगर्जना संघाचा. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या 24. तुषार नवीन फलंदाज आलाय तो केशव. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 25. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट. अवांतर धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 26. शेवटचा चेंडू आहे. पाहूया किती धावा गोळा करतात रोहित. आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 27. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 12 धावा ठोकल्या होत्या, परंतु उर्वरित 3 षटकामध्ये केवळ 15 धावा दिल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे तो काळिंज संघाला, वेदांती काळिंज संघाला. यानंतर होणारा सामना HGCC गणेशाळी विरुद्ध एकविरा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करून घ्यायचा आहे. एकविरा आणि HGCC गणेशाळी टॉस करून घ्यायचं आहे. अठ्ठावीस धावांचं आव्हान आहे ते वेदांती काळिंज संघाला. 28. एक फाईट टाक. 28 विन आहे. लास्ट ओव्हर मध्ये 2 व्हाईट आणि 5 सिंगल आहेत. 1 विकेट आहे. 28 विन आहे. पहिलं षटक एकविरा टॉस करण्यासाठी यायचं. दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. अक्षय टॉस कोण कर. राजेश मांजरेकरांना विनंती करतोय की टॉस करून घ्यायचं आहे दोन्ही संघांमध्ये.
पहिला चेंडूवर आक्रमक प्रहार आदिलच्या बॅट मधून निघतोय खणखणीत चौकार. केशव चा पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता, आक्रमक पवित्रा घेतला आणि 4 धावा ठोकल्यात. कमबॅक करावा लागेल तो केशवला, कारण का धावसंख्या खूपच कमी आहे, त्यामुळे एक चेंडू 4 धावा. पुढला चेंडू केशव उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो आदिलसाठी. एकविरा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, अजून आपला डिसिजन दिलेला नाही आहे. पुढला चेंडू केशव, पुन्हा एकदा सुंदर फटका आणि खराब क्षेत्ररक्षण, रनआउटचा खतरा, परंतु केशवला काही चेंडू अडवता आला नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 6. सुंदर फटका होता, तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, परंतु थोडासा आणि पहिला गडी बाद होतोय 6 धावांवर रनआउटच्या स्वरूपात. चेंडू हातात होता तरी पण आदिलला धाव पाहिजे होती आणि त्या गडबडीत पहिला गडी बाद होतोय तो सईफ. पहिला गडी ज्यांनी एकही चेंडू खेळला नाही, एकही चेंडू न खेळता तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. चार चेंडू 6 धावा झालेले आहेत. नवीन फलंदाज आहे तो अवाद. सुंदर फटका आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 7. शेवटचा चेंडू 7 धावा झालेले आहेत. आता मात्र अवांतर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 8. शेवटचा चेंडू या षटकातील आणि महत्वाचा बळी टिपलाय. आदिल बाद होईल. पहिल्या षटकात 8 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केलेत ते केशवने. खरोखर सुंदर गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा होत्या, नंतरच्या 4 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक घेऊन येईल तो प्रशांत. यानंतर होणारा सामना एकविरा विरुद्ध HGCC गणेशाळी. एकविराने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. HGCCला आमंत्रण दिलं आहे की आपण क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. प्रशांत उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो आवाजसाठी आणि आवाज सुद्धा रनआउट होईल. तिसरा गडी बाद होतोय. आवाजच आउट आहे. तिसरा गडी बाद होतोय 8 धावांवर. प्रशांत एक उत्कृष्ट गोलंदाज आहे शिवगर्जना संघाचा. पुढला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण आणि आउट. चौथा गडी बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण रोहितचं. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला.
8 धावांवर चौथा गडी बाद होतोय. प्रशांतने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. आता मात्र अवांतर चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 9. पुढला चेंडू. सुंदर फटका. पंच किती धावा? 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 अंकामध्ये 11. अजूनही 17 धावांची गरज आहे. ती 15 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 3च बॉल झालेत. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढला चेंडू. प्रशांत हलक्या हाताने खेळलाय तो. एका धावेसाठी 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 12. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नो चेंडू. किती धावा? 1च धाव मिळेल. नो चीच फक्त धाव मिळेल. कारण का डायरेक्ट किटाळाला लागल्यामुळे फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. अजूनही 15 धावांची गरज आहे. प्रशांतने आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 5. 2 गडी बाद आणि पुन्हा एकदा गडी बाद होईल. तिसरा गडी या षटकात रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. 5 गडी बाद झालेत काळिंजा संघाचे. वेदांती काळिंजा संघाचे 5. धावसंख्या झाली ती 13. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. नो बॉल आणि 5 धावा मिळतील या षटकात. थर्ड अंपायर आहे तिकडे आणि थर्ड अंपायरने पायाचा नो दिलाय. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या होती ती 18 धावा. आता मात्र सामन्याला पूर्णतः कलाटणी देतोय तो आदिफ. पुढला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. रनआउटचा खतरा आणि 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. शेवटच्या काही चेंडूवर थोडस खराब गोलंदाजी प्रशांतची आणि धावसंख्या पोहोचते ती 20 धावांवर. जिंकण्याचं आव्हान आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांचं. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली होती पहिल्या 3 चेंडूवर. नंतरच्या 3 चेंडूवर खराब गोलंदाजी प्रशांतची. नवीन गोलंदाज येतोय तो सुदेश. आदिप आपल्या संघासाठी खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते त्या आदिपची. 12 चेंडू 8 धावांची गरज. पहिला चेंडू. सुदेश. निर्धाव जातोय चेंडू. आपल्याला समजतच नाही बॉल कसा जातोय काय. पुढला चेंडू. सुदेश. 11 चेंडू 8 धावांची गरज. उलटा चेंडू आणि 1 धाव चोरलेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 21. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा शोएबसाठी. सुंदर फटका आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. अक्षयचं 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. 22 धावा झालेल्या आहेत. जिंकण्याचं आव्हान अजूनही 6 धावांचं. मध्ये 6 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. खरोखर सुंदरसा सामना पाहायला मिळतोय. शिवगर्जना विरुद्ध वेदांगी काळिंज या 2 संघामध्ये.
यानंतर होणारा सामना एकविरा विरुद्ध HGCC गणेशाळी या दोन संघात नाणेफेकीचा कौल जिंकला. एकविरा संघाने फलंदाजी स्वीकारले. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय चेंडू. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23. 5 धावांची गरज आहे ती वेदांगी काळिंजा संघाला. क्षेत्ररक्षक थोडासा बदल पाहायला मिळतोय. रोहित आणि तुषार आलेत पुढे आणि खराब गोलंदाजी. धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. पुन्हा एकदा निर्धाव जातो चेंडू. निर्धाव जातो चेंडू. सुंदर कमबॅक आणि आता मात्र बाद होतोय तो आदिप. शोएब जागेवरनं हल्लाच नाही आणि आदिप बाद होतोय. चार धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4. नवीन गोलंदाज येतोय तो गौरव. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पहिला बॉल डॉट. नंतर 3 बॉलला 3 सिंगल, 1 वाईट, 1 डॉट आणि विकेट. एक पायाला लागला ना. एक पायाला लागला ना. एक पायाला लागला. 6 में 4. 6 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राइक लागतो शोएब. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग ना. हे बरोबर सुपर ओव्हर ना. सामना बरोबरीत संपला तर सुपर ओव्हर. 5 चेंडू 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना. गोलंदाज नवीन आहे गौरव. त्याचा अनुभव थोडासा कमी आहे. पाहूया आपला अनुभव रोहित त्यांना देतोय. 5 चेंडू 3 धावांची गरज. पुढला चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. 4 चेंडू 3 धावांची गरज. शेवटची जोडी मैदानात. शेवटची जोडी मैदानात. लास्ट विकेट आहे. लास्ट विकेट आहे. दोन्ही फलंदाजांना नोंद आहे. लक्षात ठेवायचं लास्ट विकेट आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सुद्धा विनंती आहे की लास्ट विकेट आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. लखन भाटकर यांचं आगमन झालंय. चार चेंडू 3 धावांची गरज. एक चौकार नाहीतर 3 सिंगल काढायचे आहेत त्या फलंदाजाला. पाहूया शेवटची जोडी मैदानात. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. सॉरी 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. लवकर चालू करायचं आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. चार चेंडू 3 धावा.
पुढला चेंडू आणि किती धावा 2 धावा म्हणजे सामना बरोबरीत झालेला आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आणि सामना टाय झालेला आहे. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव. सामना खरोखर रंगतदार अवस्थेत. नौका गोलंदाज आहे परंतु 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना 3 चेंडू आणि 1 धाव. तीन चेंडू 1 धाव. लास्ट विकेट. आणि क्लीन बॉल. सामना बरोबरीत. खरोखर सुंदर. अभंग मांजरेकर इकडनं बोलले आणि तिकडे क्लीन बोल्ड. सुपर ओव्हर मध्ये हा सामना खेळला जाईल.